पाठीमागं यमाई देवीचं मंदिर बघत असाल, त्याच्या पायथ्याशी एक गाव आहे गणेशवाडी. औंधच्या अगदी जवळच आहे, 3 किलोमीटर अंतरावर. तिथं पारंपरिक यात्रेचं मैदान भरते बैलगाड्याचं. तर मैदान कसं भरणार आहे, काय गोष्टी आहेत, त्याचा आपण आढावा घेण्यासाठी आलो आहे गणेशवाडी औंधजवळ. तर पूर्ण आत्ता यात्रा कमिटी जी बैलगाड्याचे आयोजन करणारे सर्व लोक आहेत, तर काय काय गोष्टी विचारूया या. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव? दीपक हनुमान नलवडे. बरं, काय यात्रेचा इतिहास काय राहिलेला आहे? यात्रा ही पूर्वीपासून भरते. ऐतिहासिक काळापासून ही यात्रेचं भरत असते. पूर्वी ती छोट्या प्रमाणात होती, आता अलीकडच्या काळामध्ये ती मोठ्या प्रमाणात भरवली जात आहे. जवळजवळ 4 ते 5 दिवस ही यात्रा असते. साधारण 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत यात्रा कालावधी आहे. या यात्रा कालावधीमध्ये विविध प्रकारचे असे सांस्कृतिक कार्यक्रम, पारायण वगैरे असे बरेच कार्यक्रम असतात. आणि या कार्यक्रमाला धरूनच आम्ही या वर्षापासून बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या आवडीची स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही नियोजन केलं म्हणताय, पण बक्षिसाचं कसं असणार, रूपरेषा कसं असेल? बक्षीस साधारण पहिलं बक्षीस आहे ते 77,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 55,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 35,000 रुपयेचं आहे. चतुर्थ क्रमांक हा 15,000 रुपये आहे. पंचम हा 10,000 रुपये आहे. 6वा क्रमांक हा 7,000 रुपये आहे. आणि 7वा क्रमांक हा 5,000 रुपये. अशी 7 बक्षीस आम्ही इथं ठेवलेली आहेत. बरं, आता ही मैदान कसं होईल? ओपन होईल, आदत दुसरा कसं मैदान आहे? ओपनचं मैदान होईल पूर्णपणे. 100% म्हणजे कुठल्याही पद्धतीचा वशिला वगैरे काय होणार नाही. 100% खात्रीशीर मैदान पूर्ण होणार. बरं, बोला. बक्षीस हे पूर्णपणे देण्यात येणार. अजिबात त्यात काय कटिंग वगैरे काय करणार नाही, काय नाही. जसं ह्यांनी सांगितलं, अजून जे काय ॲम्ब्युलन्स वगैरे, अपघात वगैरे होऊ नये, पण त्याच्यासाठी काय सोय वगैरे केली? ॲम्ब्युलन्सची केलेली आहे. आपले हे पण केलेले आहे. बाकीचं म्हणजे पाणी सोय केलेली आहे. पोलीस बंदोबस्त आहे. बाकीचं सगळं नियोजन म्हणजे कमिटीने व्यवस्थित केलेलं आहे. त्यात काय अडचण नाही. आणि गाड्या ह्या रितसरच पळणार, वसईला नाही. आणि गावच्या नाव गाडी काय पळणार नाही. काय तुम्ही चांगला मुद्दा म्हणताय. गावची गाडी पळणार का नाही इथं? गणेशवाडीच्या नावानं पळणार का गाडी? गणेशवाडीच्या नावानं एक गाडी पळणार आहे, पण ती गावगट म्हणून नाही पळणार. गावगट नाही पळणार, रितसर म्हणून तो गाडी पळणार. फेऱ्यातून काय चिठ्ठीवरून नाव येईल त्याचं त्या हिशोबात तो पळणार. बरं, ते जातं लॉट किंवा गट कशा पद्धतीनं तुम्ही आता उल्लेख करताय? चिठ्ठ्या पद्धतीनं निघणार सगळे. आणि कुठल्या पण गाडीवाल्याने येऊन चिठ्ठी काढली तरी चालण्याजोगे आहे. असं काही नाही गावातलाच माणूस काढेल चिठ्ठी असं. कसं आहे प्रवेश फीचा विषय सांगा. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जे बैलगाडीवाले नोंद करतील त्यांना 800 रुपये प्रवेश फी आहे. आणि 11 ते 1 वाजेपर्यंत नंतर 1,000 रुपये प्रवेश फी ठेवलेले आहे आपण. बरं, किती वाजेपर्यंत यावं लागेल? सकाळी 8 ते 11. सकाळी 9च्या दरम्यान मैदान नारळ फोडून चालू होईल. बरं, आता मैदान तर बघताय की आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मैदानाचा विषय असतो की निकाल कसे दिले जाणार इथं? म्हणजे काय, कशा पद्धतीनं निकाल हा बैलाचा कोणताही पार्ट असेल पुढे त्यावरती निकाल दिला जाईल. बरं, आणि जर गाड्या समान उतरल्या गटाला तर कसा असणार विषय? गटाला गाडी जी समान उतरेल ते डबल माघारी सोडली जाईल. आणि सेमीला ते मालकांच्या जर झालं संगनमत तर ते एक बैल दोघांचा, नाही तर मग डबल पळवली जाईल. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय तो कसं आजकालचे मैदान असतात, भरपूर मैदान होतात महाराष्ट्रात, पण बक्षिसाविषयी साशंकता असते की म्हणजे भेटेल का? 77 कारण हे केलं जातं, अंधार केलं जातं, तर ती रक्कम भेटणार का? ही रक्कम पूर्णपणे मिळणार आहे तुम्हाला. ह्याच्यात काय बदल होणार नाही. जे 77,000 प्रथम बक्षीस आहे ते 77 आम्ही दिलं जाईल. 55 आहे ते दुसरं पण दिलं जाईल. 100% बक्षीस हे पूर्ण दिली जातील साथीच्या साथी. ह्याच्यात काय होणार नाही, कटिंग होणार नाही, कमी होणार नाही. आता काय आहे म्हणजे तुम्हाला थेटच विचारायचं, काय होतंय काय ठिकाणी मैदान असे अंधार होतो, त्यामुळे परत ती वाटणी होते, त्यामुळे ते विस्कळीत विजेता भेटत नाही. तर ह्या मैदानात विजेता भेटणार 1 नंबरचा कोण आहे ते?
मैदान हे पूर्ण होणारच. 6च्या आतच फायनल होणार याच मैदानाचा. कारण आपल्याकडं विद्युत रोषणाची काय सोय नाही केलेली, सोय केलेली नाही. त्यामुळं मैदान हे उजेडातच होणार. विद्युत रोषणाची सोय नाही त्यामुळे उजेडात फायनल होणार असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, आता काय बैलगाडी जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं फाट्यांची किती फूट फाटे आहेत? फाट्या आतमध्ये 14 फूट आहे आणि लॉबी टचला निकाल आहे. तास पलटीला फक्त निकाल नाही. तास पलटी झाला तर निकाल नाही. हे बैल किंवा चकड्याचं चाक जरी तासाच्या पलीकडे गेलं, एक पाय जरी बैलाचा पलीकडे गेला दुसऱ्या फाटीमध्ये तर निकाल नाही. फाटीमध्ये चाक आणि बैलाचा पाय चालू शकतो. बरं मित्रांनो, तुम्ही रान पाहू शकता. रान असं म्हणजे कटनाचं आहे, काही ठिकाणी कटनाचं आहे आणि पुढं थोडंसं म्हणजे काळवटीचं रान आहे का थोडं पुढं? थोडं पुढं एक 200 फूट रान फक्त काळवटीचं आहे. बाकी पूर्णपणे फाटी एकदम कटनाची आहे. बैलांना पळायला कसलाही अडथळा नाही. पुढे पाठीमागं पुढं निकाला रेषेनंतर पुढं कमीत कमी 200 फूट ट्रॅक्टरनं नांगरट केलेलं आहे पूर्णपणे. त्यामुळं बरं आता म्हणजे बैलगाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीनं पुढं मागं काय अडथळा बांध हे वगैरे विहीर वगैरे काय नाही? पूर्णपणे अडथळा काढलेत आज. असा पुढे पाठीमागे काय अडथळा काय नाही. तुम्ही पूर्णपणे फाटी बघू शकता, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. भरपूर बैलगाडी मालक इथे येऊन फाटी बघून गेलेत. ते त्यांना सगळ्यांना फाटी पास आहे. पुन्हा एकदा मी फाटी दाखवतो मित्रांनो, कारण ही फाटी खूप महत्त्वाची. त्याच्यावर भरपूर लोक येत असतात. कटनाची फाटी आहे त्यांनी सांगितलं बघा. ही बघू शकता कटनाची फाटी आहे आणि एक 14 फूट अंतर आहे. फाटी बी मोठी आहे आणि त्यांनी निकाल सांगितला त्या पद्धतीनं होईल. आणि फोड एक 200 फूट वगैरे काळवटीचं रान आहे. त्यामुळे पाळण्यासारखी फाटी आहे. तर आता मैदानात काय कराल? जे बैलगाडी मालक आहेत त्यांना कशा पद्धतीनं आवाहन कराल? नाही आहे, आता आम्ही प्रथमच ही बैलगाडा शर्यत भरवतोय. तर यंदा जर आपण सर्व शेतकऱ्याने आम्हाला सहकार्य केलं आणि आपण सर्वजण या मैदानावर आलात तर आमच्या अंगात अजून ऊर्जा निर्माण होईल आणि पुढच्या वर्षापासून आम्ही रेग्युलर ही स्पर्धा चांगल्या प्रकारे भरवू आणि निष्पक्ष भरवू. आता झेंडा पंच कोण असणार आहे काय? सोमनाथ जगदाळे म्हणून पेडगावचे ते झेंडा पंच आहेत. समालोचन किरण विषे. म्हणजे रोज काम करणारी लोक आहेत. तर अशा पद्धतीनं मैदान होईल. मैदानाची तारीख 29/4/2024. बरं, किती वाजता चालू होणार? लवकर करणार? सकाळी 9ला मैदान चालू होईल, संध्याकाळी 6ला फायनल हा मैदानाचा सुटणार. बरं, तर अशा पद्धतीनं आपण आढावा घेतला. मैदान होतं 29 तारखेला, 29 एप्रिलला गावचं मैदान भरलं जातं आहे. पारंपरिक ज्या यात्रा होतात त्या निमित्तानं हे मैदान भरलं जातं आहे. तर 29 तारखेला जसं यांनी आवाहन केलं त्या आव्हानाला साथ द्या आणि जसं यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीनं निपक्षपातीपणे आम्ही मैदान घेऊ. तर 29ला येऊ शकता.